Hello friends, in this video we are going to learn the history of English drama. Let us start this literary genre from the introductions of the history of English drama. How dramatic you are is your response. When a friend exaggerates or overacts, की जेव्हा मित्र तुम्हाला तुमची अतिशयोक्ती करतो किंवा उत्तर देतो तेव्हा तो म्हणतो हाऊ ड्रॅमॅटिक यू आर. इट मीन्स याचाच अर्थ यू आर करेक्टली यूजिंग द ॲडजेक्टिव्ह फॉर्म वर्ड ड्रामा, की या ठिकाणी ड्रामा या शब्दाचं विशेषण वापरलेलं आहे ड्रॅमॅटिक. ड्रामा इज अ परफॉर्मन्स, की ड्रामा म्हणजेच सादरीकरण विच इज इसेन्शियली लाऊड, एक्झॅगरेटेड अँड लार्जर दॅन लाईफ. की ड्रामा म्हणजे सादरीकरण की ज्यामध्ये अतिशयोक्ती किंवा जीवनापेक्षा लार्जर दॅन गोष्टी किंवा ॲक्टिव्हिटी सादर केलेल्या असतात. इट इज ॲन ॲडिओ व्हिज्युअल मीडियम्स, तर हा एक ॲडिओ व्हिज्युअल माध्यम आहे. द ऑडियन्स सिटिंग अराउंड, की ऑडियन्स हे सभोवताली बसलेले असतात, समोर बसलेले असतात, क्लोज बसलेले असतात किंवा इन द लास्ट रो ऑफ द थिएटरच्या शेवटच्या रोला बसलेले असतात. शुड बी एबल टू हिअर, ते ऐकू शकतात. सी द ॲक्टर ऑन द स्टेज, आणि ॲक्टर स्टेजवरती आहेत ते पाहतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, अ स्टेज विस्पर इज फार लाऊडर दॅन अ विस्पर इन रिअल लाईफ, की स्टेजवरती असणारे जे कुजबूज आहे तर खऱ्या जीवनाच्या कुजबुजीपेक्षा खूप मोठी असते. दिस वुड बी ॲन एक्झाम्पल ऑफ विलिंग सस्पेन्शन्स ऑफ डिसबिलीफ, की हे एक विलिंग सस्पेन्शन्स ऑफ डिसबिलीफचं एक उदाहरण आहे. इट कॅन बी डिफाईन ॲज अ विलिंगनेस टू ॲक्सेप्ट द अनरियल, की आपण अनरियल गोष्टी स्वीकारतो अशी असणारी ही एक इच्छा आहे. इट मे अल्सो मीन सॅक्रिफाईस ऑफ रिअलिझम, की वास्तववाद आहे त्याचं सॅक्रिफाईस करणं, आणि लॉजिक फॉर द सेक ऑफ एन्जॉयमेंट, आणि आनंदासाठी असणारं जे लॉजिक आहे ते. द टर्म वॉज कॉईन बाय द पोएट ॲस्थेटिक फिलॉसॉफर सॅम्युअल टी कोलरिज, की असणारी टर्म्स S.T. टोलरिज नावाच्या कवीने शोधलेली आहे. द टर्म ऑफन ॲप्लाइज टू फिक्शनल वर्क्स ऑफ ॲक्शन्स, की ही टर्म्स फिक्शनल वर्क्स, ॲक्शन, कॉमेडी, फॅन्टसी अँड हॉरर जॉनरासाठी वापरली जाते. इट रेफर्स टू द विलिंगनेस ऑफ द ऑडियन्स, की ऑडियन्सची इच्छा टू ओव्हरलुक द लिमिटेशन्स ऑफ द मीडियम्स, की माध्यमांचा असणारी मर्यादा. ड्रामा इज अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन्स, की ड्रामाला मीडियम ऑफ एक्सप्रेशन्स असं म्हटलेलं आहे. वेअर बाय परफॉर्मर्स एक्सप्रेस देमसेल्फ आर्टिस्टिकली, की परफॉर्मर्स स्वतःला आर्टिस्टिकली व्यक्त करतात. द परफॉर्मन्स इज बेस्ड ऑन अ स्क्रिप्ट, की परफॉर्मन्स हा स्क्रिप्टवरती अवलंबून असतो. विच इज इन द फॉर्म ऑफ डायलॉग, की तो डायलॉगच्या स्वरूपात असतो. वेअर ॲज, की त्याच ठिकाणी अ स्टोरी ऑर अ नॉवेल इज रिटन इन द नॅरेटिव्ह फॉर्म, की स्टोरी आणि कादंबरी ही नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये सांगितली जाते. पोएट्री इज लँग्वेज, की पोएट्री म्हणजे अशी भाषा एक्सप्रेस इन रिदममध्ये व्यक्त करतात किंवा मीटरमध्ये व्यक्त करतात. ड्रामा इज अ स्पेसिफिक मोड ऑफ फिक्शन, की ड्रामा हा स्पेसिफिक मोड ऑफ फिक्शन्स आहे. रिप्रेझेंटेड इन परफॉर्मन्स, की परफॉर्मन्समध्ये सादर केला जातो. अ प्ले, ओपेरा, माइम अँड बॅलेट आर परफॉर्म इन अ थिएटर, की थिएटरमध्ये परफॉर्म करतात. ऑन रेडिओ ऑर ऑन टेलिव्हिजनवरती व्यक्त करतात किंवा सादर करतात. की व्हॉट इज अ ड्रामा, ड्रामाची असणारी व्याख्या काय. ड्रामा इज अ कंपोजिशन इन वर्स ऑर प्रोज, की ड्रामा हे कंपोजिशन्स आहे पद्य स्वरूपात किंवा गद्य स्वरूपात. टू बी ॲक्टेड ऑन द स्टेजवरती ॲक्ट केला जातो, की ज्यामध्ये इन विच अ स्टोरी इज रिलेटेड, की स्टोरी सांगितली जाते बाय मीन्स ऑफ डायलॉगच्या माध्यमातून, कृतीच्या माध्यमातून, ॲक्शनच्या माध्यमातून, आणि इज रिप्रेझेंटेड विथ अकंपनिंग गेस्चर्स, कॉस्ट्युम्स, सिनरी ॲज इन रिअल लाईफ, की खऱ्या जीवनातले असणारे हावभाव, कॉस्ट्युम्स आणि सिनरीचा याच्यामध्ये वापर केला जातो. ही असणारी व्याख्या शॉर्टर ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये केलेली आहे. त्यानंतर सेकंड व्याख्या, ड्रामा इज अ कंपोजिशन्स, की ड्रामा हे कंपोजिशन्स आहे डिझाईन फॉर परफॉर्मन्स, की सादरीकरणासाठी डिझाईन केलेला असतो. इन द थिएटर इन विच ॲक्टर्स टेक द रोल्स ऑफ द कॅरेक्टर, त्या ठिकाणी ॲक्टर्स हे कॅरेक्टरचे रोल्स करतात. परफॉर्म द इंडिकेटेड ॲक्शन्स, की सांगितलेली कृती सादर करतात. आणि अटर द
रिटन डायलॉग आणि लिहिलेले डायलॉग सादर करतात. ही व्याख्या ग्लॉसरी ऑफ लिटररी टर्म्स आहे एम.एच. अब्राम्स यांनी लिहिलेली. द एलिमेंट्स ऑफ ड्रामा. द एलिमेंट्स ऑफ ड्रामा आर प्लॉट, कॅरेक्टरायझेशन्स, डायलॉग, सेटिंग, स्टेज डायरेक्शन्स, कॉन्फ्लिक्ट आणि थीम. हे 7 एलिमेंट्स ऑफ ड्रामा आहे. त्यामध्ये पहिला कॅरेक्टर, पहिला प्लॉट, सेकंड कॅरेक्टरायझेशन्स, तिसरा डायलॉग, चौथा सेटिंग, पाचवा स्टेज डायरेक्शन्स, सहावा कॉन्फ्लिक्ट्स आणि 7 थीम. द 4 क्लोजली रिलेटेड एरियाज ऑफ फोकस आर. आता 4 क्लोजली रिलेटेड एरियाज ऑफ फोकस आहे. त्यामध्ये फोकस ऑफ द सीन, सीनचा असणारा फोकस, द फोकस ऑफ द ऑडियन्स, द फोकस ऑफ द कॅरेक्टर, द फोकस ऑफ द ॲक्टर. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह. आफ्टर स्टडिंग दिस युनिट यू विल बी एबल टू अंडरस्टँड अँड आयडेंटिफाय ड्रामा ॲज अ जॅनरा ऑफ लिटरेचर. की ड्रामा हा जॅनरा ऑफ लिटरेचर आहे हे आपल्याला समजेल आणि ओळखता येईल. लर्न द डेफिनेशन्स ऑफ ड्रामा. की ड्रामाची असणारी व्याख्या आपण याच्यामध्ये समजणं आपल्याला समजेल. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन ड्रामा अँड अदर फॉर्म्स ऑफ लिटरेचर. ड्रामा आणि लिटरेचरचे इतर फॉर्म्स याच्यामधला असणारा फरकही आपल्याला या पाठामध्ये समजणार आहे. एक्सप्लेन द बेसिक एलिमेंट्स ऑफ ड्रामा. ड्रामाचे असणारे बेसिक एलिमेंट्स कोणते. अंडरस्टँड द टाईप्स ऑफ ड्रामा. की ड्रामाचे असणारे टाईप्स कोणते आहे. या सर्व गोष्टी या धड्यामध्ये आपल्याला समजणार आहे. की टाईप्स ऑफ ड्रामा. ड्रामाचे 3 प्रकार पडतात. ट्रॅजेडी, कॉमेडी आणि ट्रॅजेडी कॉमेडी. आणि कॉमेडीचे असणारे सब प्रकार रोमॅन्टिक कॉमेडी, सेंटिमेंटल कॉमेडी, क्लासिकल कॉमेडी, कॉमेडी ऑफ ह्युमर्स, कॉमेडी ऑफ मॅनर्स. These are the things so far we have learned about the at first. The first part is introduction, second part the definitions of drama, then the elements of the drama, then the 4 closely related areas of focus, then objectives and types of drama. These are the topics we have covered in these lectures. I hope you will understand the important points about the history of English drama. Thank you very much.